30 वर्षाच्या न्यायालयीन संघर्षात महापालिकेतील हंगामी कामगारांच्या लढाईला यश आलंय. महापालिकेने 22 हंगामी कामगारांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेतलं आहे. आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशाने या 22 कामगारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यामुळे या कामगारांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. गेल्या 30 वर्षांपासून हे 22 कामगार न्यायालयीन लढा लढत होते. अखेर न्यायालयाच्या आदेशाने त्यांना महापालिकेत कायमस्वरूपी रुजू करण्यात आले. यावेळी या कामगारांसाठी लढणाऱ्या कामगार संघटनेचे कामगारांनी आभार मानले. 1992ला एंडिंगला पप्पू कॉलनी ज्यावेळेस जेलमध्ये गेले त्यावेळेस आम्हाला ब्रेक दिलं. त्याच्यानंतर आम्ही कोर्टामध्ये गेलो, लेबर कोर्टामध्ये ठाण्यामध्ये. बरोबर आहे, ठाण्यामध्ये गेलो, आम्ही केस लढलो आम्ही. परंतु 2010ला 2003ला आमचं मेडिकल इंटरव्ह्यू झालं. 2007ला ओळख परेड साठे साहेबांनी केलं VTC ग्राउंडला. साठे साहेबांनी VTC ग्राउंडला आमचं मेडिकल ओळख परेड केली. परंतु त्याच्यामध्ये पण आला, त्याच्यामध्ये पण अडथळा आला. मग त्याच्यानंतर उल्हासनगर महानगरपालिका त्यांना काय वाटलं की बोगस ना जे असेल ते XYZ, त्याच्याबद्दल काय मला बोलायचं नाही. मग 2010 पासून त्यांनी 2010ला त्यांनी लिस्ट बनवायची सुरुवात केली. तर हे लिस्टमधले हे 305 कामगार, त्याच्यामधले 27 कामगार कोर्टामध्ये गेले. उल्हासनगर महानगरपालिका कोर्टामध्ये गेली. त्याच्यामुळं आम्ही 2018ला आम्ही कोर्टामध्ये गेलो. का की आम्हाला न्यायच भेटाना. कवर काय करणार आहे, आम्ही काय करणार आहे, आम्ही मरायचं का? आम्हाला न्याय भेटणं गरजेचं आहे ना. आम्हाला कमीत कमी ठीक आहे, आम्ही 1-2 वर्ष नोकरी करणार, आमच्या मुलाबाळांना तर भवितव्य पाहिजे. 1-2 वर्ष नोकरी करणार आम्ही आणि आमच्या मुलाबाळाचं तर भवितव्य होईल. मग या कारणासाठी आम्ही कोर्टात गेलो. तो कोर्टाने न्याय दिला. सर्वांनी मिळून आम्हाला म्हणजे सहभाग दिला. सर्वांनी आम्हाला सहमती दिली आणि सगळ्यांनी सहकार्य केलं. त्याच्यामुळं आज हे साध्य झालं. साठे साहेबांनी भरपूर याच्यामध्ये आम्हाला सहभाग दिला, सहकार्य केलं साठे साहेबांनी. तर आज एकदम खुशीचा दिवस आहे आणि संविधान जे बाबासाहेबांनी आम्हाला दिलेले, जे आशीर्वाद बाबासाहेबांनी दिलेत आणि मी त्यांच्या पायाजवळ उभे आहेत आणि त्यांच्या आशीर्वादामुळं, त्यांच्या कायद्यामुळं आज आम्ही जिंकलेलो आहे कामगार. आणि 27 वर्षे म्हणजे वनवास काय 14 वर्ष म्हणतात, पण आम्ही आज 27 वर्ष वनवास आमच्या कर्मचाऱ्यांनी काढला. आणि तुम्ही बघत असाल की कामगार जे आहे हे 305 कामगार जी आहे, 305 मंजूर पदं आहे आणि नगरपालिकेत 506 पदं मंजूर झाली होती. 96ला जी भरती झाली होती त्याचे 56 लोक त्यांनी स्थायी केले, अस्थायी होते ते स्थायी केले. आणि त्याच्यातून उरले जे 305, तर त्या 305 जी पदं भरायची होती त्याच्यामध्ये जी खाडाबदलीमध्ये जे लोकांनी हंगामी वेगवेगळ्या स्वरूपात जे कामं केले होते, नगरपालिकेने त्याची सेवाज्येष्ठता बनवली होती. आणि अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेस, लेबर फ्रंट आणि भारतीय कामगार कर्मचारी महासंघ आणि महाराष्ट्र मजूर सभा अशा 4 युनियन कोर्टामध्ये लढत होत्या. आणि त्याच्यानंतर कर्मचारी जाऊन कोर्टात लढत होते. वर्षानुवर्ष जो कोर्टाची जी पायरी लढावं लागत होती, पण आज खऱ्या अर्थाने न्याय भेटला. आणि आमच्या म्हणजे जीवनातला खरा जर आनंद असेल की आमचे कर्मचारी बरेचसे एक्सपायर झाले, बरेचसे एजबाद झाले, बरेचसे आजारी झाले, काय कंटाळून नोकरीला लागले त्यांच्या आईवडिलांच्या जागेवर. आणि खरं आज सोन्याचा दिवस आहे. त्याच्यात अक्षरशः म्हणजे बघा 2 वर्ष 4 वर्ष रिटायरमेंट व्हायला अशी लोक आता काही त्यांना ऑर्डर भेटलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर किती मोठा आनंद आहे. आणि काही लोकांचं वय झालेलं आहे, पण आता त्यांचं पण त्याच्यात कोर्टाने जे लेबर कोर्टाचा आदेश दिला होता की 2010मध्ये ज्याचं वय 50च्या आतमध्ये असेल तर त्याला आपण अटीला त्याला मान्यता द्यावी आणि त्याला प्राधान्य देऊ. आणि म्हणून या अनुषंगाने ह्या लोकांना आज ऑर्डर भेटलेला आहे. ह्या यादीमधले काही लोक जे असे जे कोर्टात गेले नव्हते ते याच्यातून वंचित राहणार नाही. त्यांच्यासाठी पण साहेब बोलले की आम्ही समजा त्याचा 17 नंबर असेल आणि 50 नंबरचा कोर्टात गेला असेल, पण त्या 50 नंबरचा आता कोर्टाच्यामुळे तो जॉईंट होतोय आणि जो 17 नंबरचा तो कोर्टात गेला म्हणून तो वंचित राहणार नाही, त्याला पण न्याय मिळणार. अशी आमची ती लढाई सुरू आहे आणि सर्व न्याय मिळणार. पुढची लढाई जी असणार आहे की खऱ्या अर्थाने बघा, माझा बाबासाहेबांचा विश्वास आहे. बाबासाहेब देव आहे आणि मी त्या देवाला मानतो, कारण की त्याच्यामुळं आज हे सगळं सिद्ध झालेलं आहे आणि साध्य पण झालेलं आहे. आणि याच पद्धतीने त्याही लोकांचं साध्य होणार आणि सिद्ध होणार. त्यांच्यासाठी या पद्धतीने ज्या पद्धतीने यांच्यासाठी लढा लढलं त्याच पद्धतीने त्यांच्यासाठी लढा लढून त्यांना न्याय देणार.